रावेर मतदारसंघासाठी श्रीराम पाटील यांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नाव जाहीर झाले आहे. आपल्यासोबत आहे ते सर, काय सांगणार? तुमचं नाव जाहीर झालंय, कशा पद्धतीने हे लढे असणार? खरं तर खूप मनस्वी आनंद आहे. खूप आपण बघताय की 2019 पासून माझं ह्या मतदारसंघात काम चालू आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांनी 2019 मध्ये सुद्धा मला माझी निवड केली होती. काही कारणास्तव त्यावेळेस थांबलो, पण मी खरंच त्यांचं धन्यवाद मानेल. पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, त्याचप्रमाणे जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष, आमचे जितेंद्रजी आव्हाड, आपले जिल्हाध्यक्ष नरेंद्र भैया आप्पा आणि आमचे सतीश अण्णा, सर्वच मंडळी आणि भरपूर काही मंडळींनी मला त्या पद्धतीने आशीर्वाद दिलेत आणि त्यांच्या ह्या आशीर्वादामुळेच खरंच मी हे आता आज ही मदत वाटली आणि मी त्यांचे धन्यवाद मानेल. मी एक नौका व्यक्ती असल्यावर सुद्धा माझ्यावरती विश्वास टाकला, पण नक्की त्यांच्या ह्या विश्वासाला कधी तरी जाणवलं नाही. आणि दुसरं असं की माझ्या पाठीची एक मोठी ताकद आहे, ती ताकद आहे म्हणजे जनतेचा विश्वास, आणि त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, एवढंच सांगतो. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि नक्कीच यांच्या टाकलेल्या विश्वासाला मी परिपूर्ण करेल आणि ह्या मतदारसंघात ज्याता म्हणजे नौखा उमेदवार आणि नौखा चिन्ह तुतारी आपण या मतदारसंघात वाजवू. पण आता काय अजेंडा घेऊन तुम्ही रावेरच्या जे शेतकरी वर्ग, केळी वर्ग आहेत, त्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही तिथं लोकांपर्यंत जाणार? कारण की आपण नवीन आहात. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी जरी ह्या विषयात नवीन असलो तरी शेतीमध्ये नवीन नाही, कारण मी शेतीशी निगडीत व्यवसाय करतो आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याशी नाड माझी जोडलेली आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न वर्षानुवर्ष तेच प्रश्न असतात. तेच प्रश्न का होत नाही नेमका? आता मी आता बोलण्यासारखं खूप आहे, पण आज प्रायमरी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, सर्वसाधारण माणसाचे प्रश्न असतील, हे सर्वांचे प्रश्न मी नक्की हाताळण्याचा प्रयत्न करेल आणि करणार नाही तर त्याच्यात नक्की त्याला न्याय देईल. ह्याचबरोबर ह्या मतदारसंघाच्या बाबतीतच माझा फक्त प्रश्न असेल, बाकी मला कुणाशी माझा विरोध नाही. मी एक थोडंसं हेल्दी कॉम्पिटिशन करणारा माणूस आहे. कधीही विरोध म्हणून विरोध करायचा असं नाही, तर रियालिटीमध्ये जे काय असेल त्याबद्दल आपण काम करू आणि या मतदारसंघाचा विकास एकच ध्येय माझं असणार आहे. पण आपलं अपोजिटला बघायला रक्षा खडसे आहे, जे 2 वेळेस खासदार म्हणून आहेत. त्यांच्या पाठीमागं 3 मंत्री जळगाव जिल्ह्यात मानले जातात. ही लढाई कशा पद्धतीचं तुम्ही लढवणार आहात? नाही, ही कुणा विरोधाची लढाई नाही, कुणा पर्सनली मंत्र्यांच्या विरोधात किंवा याच्या विरोधात हा नाही आहे, पर्सनल व्यक्तीच्या विरोधात लढाई नाही आहे. ही तर तुम्हाला माहिती आहे लोकशाहीची लढाई आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला नाही. आता ही लढाई अशी असणार की फक्त विकास, डेव्हलपमेंट आणि मी डेव्हलपमेंट हे माझं आदिवासीचं वाक्य आहे. आणि मी काय की मी जातीपतीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे. त्यामुळे सर्व समूह माझ्यासोबत आहे, सर्व जनता माझ्यासोबत आहे. असं नाही की ही पर्टिक्युलर हा जातीचा म्हणून याला हे व्हायला पाहिजे असं नाही. मी तर सर्वांच्या समूह असल्यामुळे ही लढाई माझी कोणा व्यक्तीशी नाही किंवा कोणा मोठ्या माणसाशी नाही. जे काय आहे त्यांच्या समोर फक्त मतदारसंघ लोकशाहीची लढाई आहे, अशा पद्धतीने मी लढणार आहे आणि एथिकल लढणारा माणूस आहे. कदाचित मला असं वाटतं की इथून काहीतरी वेगळं वळण लागायला पाहिजे असं मला वाटतं. पण सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होतात की 13 तारखेला आपण फेब्रुवारीच्या बावनकुळेंसोबत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता, मग आता पुन्हा राष्ट्रवादीकडे. नवीन थोडी महाराष्ट्राला, हे काय नवीन थोडी आहे. आणि तसं पाहिलं तर मी कुठल्याही पक्षात फक्त एकदा एका पक्षाला भेटलो, दुसऱ्या पक्षामध्ये गेलो, परंतु मी कुठलंही पद किंवा सत्ता कुठलंही भोगलेलं नाही आणि हे नॅचरल आहे. तसं पाहिलं तर खरं म्हणजे हे मी असंही थांबलेलो होतो, परंतु पवार साहेबांचं प्रेम या 2021 मध्ये त्यांनी मला अचानक काही माझा संबंध असताना माझ्यावर केलेला त्यावेळेस सुद्धा विश्वास, ही खूप मोठी जमेची बाजू होती. त्यामुळे मलाही त्यांचा शब्द टाळता नाही आला आणि त्यामुळे मी माझं त्यांच्याकडे मानलं की हे मी असं आहे माझं बघा, आणि त्यांनी विश्वास टाकला. खरंच मला मी भाग्यवान समजतो मला स्वतःला. पण आता राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत खडसे, हे देखील भाजपच्या वाटेवर आहे. ते आपले पक्षात असल्यानंतर ते भाजप चॉईस करतात आणि आपण पुन्हा पक्ष याकडे नाही, असं काही नाही. आता बघा आमचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल बोलणं मला योग्य नाही किंवा त्यांच्याबद्दल बोलण्यात की माझी रुची पण नाही, कारण आता मी नवीन आता राजकारणात आलो आणि राजकीय ऑफिस मला कल्पना नाही. फक्त सरळ बोलणारा माणूस आहे. भाऊ जिथे आहे तिथे ते आहेच आणि त्यांचं आमच्यावर प्रेम राहणारच आहे, ते काही कमी होणार नाही. जे प्रेम आहे ते प्रेम राहिलंच. शेवटी त्यांचं पक्ष आणि हे त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला बोलणं योग्य नाही. वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव.